झी 24 तास एक पाऊल पुढे। नागपूर, अमरावती, धुळे, नंदुरबार या 5 शहरांमध्ये होणार आहे। त्यामुळे पेट्रोल 78 पैसे तर डिझेल ₹1.25 महागणार आहे। याच्या निषेधार्थ औरंगाबाद शहरातील पेट्रोल पंप चालकांनी बंद पुकारलाय। हा अधिभार म्हणजे औरंगाबादवर अन्याय असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे याच मुद्द्यावरती औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। जर हा अधिभार महिनाभरात रद्द करण्यात आला नाही तर शिवसेना राज्यातील एकाही नेत्याला शहरात फिरकू देणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। आणि या संदर्भामध्ये चंद्रकांत खैरे यांच्याशी जी चर्चा केलेली काय नेमकी त्यांची प्रतिक्रिया आहे ते आपण पाहणार आहोत। आणि त्याचबरोबर पेट्रोल पंप मालकांची देखील काय मागणी आहे, काय तिथल्या नागरिकांना म्हणायचं याचा आढावा घेतला आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। वर बसलेले जे IAS ऑफिसर आहे ना चेंबरमध्ये, ARC मध्ये, त्यांना काही अकला नाहीये। शिवसेनेचं सरकार पाहिजे खरं म्हणजे। आणि ते सगळे हे आपल्या संभाजीनगर शहराच्या नागरिकांवर, प्रत्येक नागरिकावर त्या ठिकाणी हा टॅक्स लावायला लागले। हे निषेधार्थ आहे। यानंतर जर समजा कोणी मंत्र्यांनी समजा त्याचं सरळ ताबडतोब हे केलं नाही, कारण आता हे राज्यपालांचा ऑर्डर काढून गॅझेट निघालेले आहे, पण त्यांना मंत्रिमंडळात जावं लागेल। 1 महिन्याच्या आज जर मुख्यमंत्र्यांनी 1 महिन्याच्या आज केलं नाही तर आम्ही कोणत्याच मंत्र्याला या इथे येऊ देणार नाही। दरडा असो की बाकी तो पालकमंत्री असो कोणी असो, त्याला येऊच देणार नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।